हे तुम्ही सगळ्यांना देता का? परिवारामध्ये शांतीने पती मध्ये भांडण आहे, तलाक आहे, मुलं छोटे 10 वर्षाचे दारू पितात. ओके. मोबाईल पासून सुटका पाहिजे मुलांना. मग त्याच्यासाठी चर्चमध्ये जायचं. चर्चला तुम्ही विश्वास करा, चर्चमध्ये जावा. पण आम्ही हिंदू आहेत ना, आम्ही कसं विश्वास करणार? पण तुम्ही असं पॅम्पलेट सगळ्यांना नका देऊ. ज्याचं बिलीव आहे ते जाणार. त्याला सांगायचं नाही सांगायचं काम नका करू ना. आम्ही हिंदू आहेत, आम्ही कशाला जाणार चर्चमध्ये? तुम्ही हे सगळ्यांना देताय, हे रॉंग आहे. मला टीव्हीचा आजार झाला होता. तुम्ही जा ना, मग तुम्ही जा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मी तुमचा व्हिडिओ बनवते आता. तुम्ही जे करताय ना, मी त्याचा व्हिडिओ आता बनवलाय. ते तुम्ही जे करताय ना टोटली रॉंग आहे. तुम्ही नका प्रसार करू तुमच्या धर्माचा. आम्ही हिंदू आहे, आम्ही जाऊ. हा, ते सांगते मी तुम्हाला. आणि ह्याचे तुम्ही पॅम्पलेट लोकांना दिलेत ना, ते आता व्हिडिओ मी व्हायरल करणार आहे. तर ना तुम्ही तुमच्या धर्माचा प्रसार, सगळे आपापल्या धर्मासाठी प्रिय आहेत. तुम्ही नका तुमच्या धर्माचा प्रसार करू, ठीक आहे का? ठीक आहे, देऊ नका लोकांना पॅम्पलेट. ठीक आहे ना, बरोबर. त्यांना देताय, लहान मुलांना घेऊन या. कशाला घेऊन या? कशाला घेऊन यायचंय? हा, मूर्ख समजता का लोकांना? तुझा व्हिडिओ आता मी व्हायरल करते. थांब, लय तुला प्रसार करायचा आहे ना चर्च मध्ये. या थोडा दाखव तुझा व्हिडिओ मी आता व्हायरल करते. थांब, उतरवायला लागला नाही खरं. ट्रेन मध्ये उतरवायला चर्च करते. धर्माचा प्रसार करते. नाही ठेवलं पाहिजे. घेतला मग दिला कशाला तू? त्यांची काय गरज आहे? तुला टीव्ही मरला मग तू. नमस्कार. आज मी लोकलमध्ये प्रवास करत असताना एक महिला ईसाई धर्माचा प्रचार करत होती. जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, सर्वसामान्य हिंदू नागरिकांना टार्गेट करून त्यांचा ब्रेनवॉश केला जातोय. ज्याही पद्धतीने हा प्रकार सुरू आहे त्याचा आपण विरोध केला पाहिजे, नाहीतर ही लोक तुमच्या घरापर्यंत यायला सुद्धा कमी करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी सतर्क राहा आणि असा कुठेही प्रकार तुम्हाला दिसल्यास, आढळल्यास लगेच त्याच्यावर ॲक्शन घ्या. कारण जोपर्यंत आपण सर्व हिंदू एकत्रित येऊन अशा लोकांचा विरोध नाही करणार, तोपर्यंत हा जो धर्मांतराचा प्रकार सुरू आहे हा असाच सुरू राहील. जय श्रीराम.